या भारत देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींनी हा दिलेला विचार आहे, हे दिलेली प्रथा परंपरा आहे। लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीवर समजा अन्याय होत असते तर धरणे करण्याचा मूलभूत त्याचा अधिकार आहेच, की त्यांनी त्यावेळेस सांगितलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये सुद्धा ते अंतर्भूत आहे आणि बरेचशा प्रकरणामध्ये या देशातील न्यायपालिकेने सुद्धा ते त्या ठिकाणी तशा प्रकारचं मान्यच केलेलं आहे। आणि म्हणून जिल्हा परिषदच्या एकंदरीत अधिकारावर केंद्र शासनानं 73वी घटना दुरुस्तीच्या अंतर्गत जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावर हनन हे राज्य सरकार राजकीय आकाशापोटी करते। त्या प्रित्यार्थ आज हे माननीय जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्षा, त्यांचे सगळे पदाधिकारी, इथे असलेले सगळे पंचायत सन्मानित पदाधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बरेचसे त्या ठिकाणी असलेले ग्रामपंचायतचे सरपंच यांनी हे धरणं आंदोलन केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज सरकारपर्यंत आणि त्या ठिकाणी राज्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा हा मूलभूत दिलेला मंत्र याचा त्या ठिकाणी पूर्ण उपयोग होत आहे। जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत विविध विभागाच्या समाज कल्याण, महिला बाल कल्याण, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि कृषी विभाग या विभागामार्फत विविध योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिर आणि मेळाव्याचं आयोजन जिल्हा परिषदेने स्वतःच्या शेष फंडामधून केलेलं होतं। पण जसं समाज कल्याणचे रामटेक आणि सावनेर येथील 2 कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही तेथील प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावले तर बाय प्रोटोकॉल नुसार कार्यक्रम आम्ही करण्यात आले। पण जे लोकप्रतिनिधी नाही आहे ते कुठल्याच पदावर नसताना देखील त्यांनी एक तक्रार ग्रामविकास मंत्र्यांना केली आणि ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार केल्याने त्यांनी डायरेक्ट सचिवाचं पत्र न काढता डायरेक्ट विभागीय आयुक्तांना रिमार्क केल्यामुळे आमचे कार्यक्रम शेष फंडाअंतर्गतले कार्यक्रम सगळे थांबवण्यात आले, स्थगिती देण्यात आली। आमच्या स्वतःच्या उत्पन्नातून हे कार्यक्रम घेत असल्यामुळे त्यांचा कुठलाही अधिकार आमच्या स्वनिधीवर नाही आहे। त्यामुळे त्यांनी दिलेला स्थगिती हे सरासर चुकीची आहे आणि त्यामुळे आम्ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात त्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे तो अडथळा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा परिषद नागपूरच्या वतीने या ठिकाणी आज एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। या प्रसंगी माझे सन्माननीय नेते सुनीलजी केदार साहेब, माजी मंत्री हे देखील पाठिंबा द्यायला आलेले आहे। माझे जिल्हा परिषद सहकारी उपाध्यक्षा कुंदताई राऊत, माजी अध्यक्षा, सोबतच जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी, सोबतच तालुक्यातून सर्व काँग्रेस पक्षाचे नेते, गावकरी मंडळी आणि पंचायत समिती सभापती देखील या धरणे आंदोलनाला उपस्थित आहेत।